सहकार हा महाराष्ट्राचा अभिमान आहे। ज्यावेळेस सावकारी विरोधामध्ये उठाव करण्याचा सुपा परगण्यातील समृद्ध असा ऐतिहासिक वारसा 150 वर्षापूर्वी हे सगळं घडलं आणि दख्खनच्या या उठावात शेतकऱ्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाला जोरदार अशा प्रकारचा प्रतिकार केला आणि या लढ्यात शेतकऱ्यांनी सर्वांनी साथ दिली। सर्व समाजाने सावकारांना बहिष्कृत केलं आणि या उठावाचं नेतृत्व कोणी एका व्यक्तीने किंवा समूहाने केलं नाही, तर सर्व समाजानं सावकारांच्या विरोधात हे नेतृत्व केलं आणि या उठावात शेतकऱ्यांच्या बरोबरच समाजातल्या 18 पगड जाती जमाती त्याच्यामध्ये 12 बलुतेदार सहभागी झाले। जुन्या इतिहासात अशी नोंद आहे की या उठावानंतर सुप्यातल्या नाभिक समाजाने सावकारांची केस कापणं दाढी करणं सुद्धा बंद केलेलं होतं। यावरून त्या काळामध्ये या उठावाची प्रखरता किती होती हे आपल्या लक्षामध्ये येईल। आणि हा सुपा परगणाचा सुरू झालेला उठाव याचा लोण पुणे जिल्ह्याच्या शेजारच्या पूर्वीचा अहमदनगर आत्ताचा अहिल्यानगर सातारा सोलापूर नाशिक या जिल्ह्यात पण वेगाने पसरलं आणि या दख्खनच्या भूमीवर या उठावाचं लोण पसरल्यामुळं या उठावाला दख्खनचा उठाव म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं। आज या सगळ्या गोष्टी आपल्या समोरनं गेल्यात। सहकारामध्ये आमूलाग्र अशा प्रकारचे बदल होत आहेत। अजूनही काही बदल झाले पाहिजेत अशा प्रकारची भावना अनेकांची आहे। काही गोष्टी इथं बोलत असताना सांगितलं यांनी अनास्करांनी की संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला पण काही त्या ठिकाणी मिळालं पाहिजे। त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील, पण ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचं काम संचालक बोर्ड करतं त्यावेळेस त्यांच्याकडनं पण काहीतरी वसूल केलं पाहिजे, पण होतच नाही। ते 88ला स्थगिती जरी मिळते मग ते संचालक बोर्ड काय करतं, सत्ता कुणाची ते बघतं आणि मग सहकार मंत्री जो असेल त्याच्या पक्षाकडे जातात आणि तिथनं स्थगिती आणतात। हे कुठंतरी बंद झालं पाहिजे। माझं तर स्पष्ट मत आहे देवेंद्रजी, अशा पद्धतीनं चुकीची वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा त्यांनी प्रयत्न केला तरी यांना थांबवलं पाहिजे किंवा प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ऍक्शन झाली पाहिजे, मग ही सगळी सुतासारखी सरळ होतील। होतं काय, त्याच्यामध्ये प्रत्येकाला वाटतं की नाही आता आपण तिकडं प्रवेश केला म्हणजे आपलं काम झालं, आता आपलं स्थगिती हे जे काही चालतं हे काही बरोबर नाही। मुद्दामून कुणाला नाहक पण त्रास देऊ नका। ज्यांनी चुका केल्या त्यालाच त्रास झाला पाहिजे, जे चांगलं काम करेल त्याला त्रास द्यायचं काहीच कारण नाही। ही पण गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षामध्ये घेतली पाहिजे। आज इथं सहकारामधनं खूप काही बदल झालेले आहेत। सहकाराचं योगदान खूप मोठं आहे। आज राज्यामध्ये 2.25 लाख संस्थांची 5,81,00,000 सभासदांची ताकद आहे। पुढेही ती वाढणार आहे। त्याच्या संदर्भामध्ये स्वतः अमित शाह साहेबांनी असं ठरवलेलं आहे की साधारण आपल्याला काही झालं तरी ही संख्या अजून सोसायट्यांची मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी वाढवायची आहे। त्याचं उद्दिष्ट काही डोळ्यासमोर ठेवलेलं आहे आणि तसं झाल्यानंतर खूप मोठ्या प्रमाणावर आमूलाग्र बदल झालेलं चित्र आपल्याला ते पाहायला मिळाल्याशिवाय राहणार नाही। ही पण खात्री मी आपल्या सर्व सहकारींना देतो। राज्यातल्या सर्व सहकारी संस्थांना बँकिंग, डिजिटल व्यवहार, ऑनलाईन लेखापरीक्षण प्रणाली जोडण्याचं काम सध्या राज्य सरकारच्या तर्फे सहकार विभागात चालू आहे। सहकार क्षेत्रात सहकारी संस्था, विद्यार्थी सहकारी संस्था व नवोद्योजकांच्यासाठी सहकारी स्टार्टअप मॉडेल तयार करण्यावर भर हा दिला जातोय। त्या दिशेनं महायुतीच्या सरकारचं राज्य सरकारचे प्रयत्न चालू आहे। विविध कार्यक्रमांसाठी 2000 चौरस फुटाचा AC बँकवेट हॉल, हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह, लग्न समारंभ, रिसेप्शन, वाढदिवस, सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये
पत्ता 195 बुधवार पेठ, सम्राट चौक, चिडगुप्कर हॉस्पिटल समोर, सोलापूर. संपर्क 8956 03 31 00 आणि 8956 03 31 01. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन प्रशिक्षण अतिशय गरजेचं आहे. ते देणं, चांगल्या कामगिरी करणाऱ्या संस्थांचं करणं, भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. ह्याही गोष्टी आपण या निमित्तानं करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला आणि त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या. त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा आणण्याचं काम त्यांनी केलं आणि सहकार क्षेत्रात काम करताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा असा सल्ला देखील त्या काळामध्ये माननीय स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिला आणि आदरणीय चव्हाण साहेबांचाच तो विचार पुढं नेण्याचं काम मग वसंतराव नाईक साहेब असतील, वसंतदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अनेक दिग्गजांनी, विलासराव देशमुख साहेब असतील, खूप जणांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील. या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा सगळा वारसा पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सहकार ही केवळ आर्थिक संकल्पना नाहीये, तर ती सामूहिक जबाबदारी आहे. सहकार क्षेत्राला बळकटी देण्यासाठी सहकार क्षेत्रातल्या कर्मचाऱ्यांना व्यवस्थापन प्रशिक्षण अतिशय गरजेचं आहे. ते देणं, चांगल्या कामगिरी करणाऱ्या संस्थांचं करणं, भ्रष्टाचारावर कठोर कारवाई करण्याचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. ह्याही गोष्टी आपण या निमित्तानं करतोय. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की राज्याचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी आधुनिक महाराष्ट्राचा पाया रचला आणि त्यांनी राज्यात पायाभूत सुविधा उभारल्या. त्यांच्याबरोबरच महाराष्ट्राचा सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध करण्याचं काम हे चव्हाण साहेबांनी केलं. महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत चेहरा आणण्याचं काम त्यांनी केलं आणि सहकार क्षेत्रात काम करताना राजकारणाचे जोडे बाहेर ठेवा असा सल्ला देखील त्या काळामध्ये माननीय स्वर्गीय चव्हाण साहेबांनी दिला आणि आदरणीय चव्हाण साहेबांचाच तो विचार पुढं नेण्याचं काम मग वसंतराव नाईक साहेब असतील, वसंतदादा असतील, आदरणीय पवार साहेब असतील, अनेक दिग्गजांनी, विलासराव देशमुख साहेब असतील, खूप जणांची त्याच्यामध्ये नावं घेता येतील. या सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये हा सगळा वारसा पुढे नेण्याचं काम त्या ठिकाणी केलं. सहकार ही केवळ आर्थिक संकल्पना नाहीये, तर ती सामूहिक जबाबदारी आहे, पारदर्शकता आहे, विश्वासाच्या मूल्यावर आधारलेली ही चळवळ आहे. शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या सामूहिक कल्याणाचा विचारातून हा सहकार जन्माला आलेला आहे. आज राज्य सहकारी बँकेच्या वतीनं आयोजित या विशेष परिसंवादात आपण केवळ इतिहासाच्या एका घटनेचं स्मरण करत नाही, तर इतिहासातून शिकून सहकार चळवळीचा पुढील टप्पा यावर देखील मंथन त्या ठिकाणी आपण करतोय आणि त्याच्यामुळेच राज्य सरकार ह्या सगळ्या गोष्टीच्या पाठीशी सहकार विभाग राहील. राज्याचे मुख्यमंत्री असेल, आमचं महायुतीचं सरकार असेल, आम्ही सगळे राहू. माझी तुम्हाला सर्वांनाच विनंती आहे, अनस्कर तुमच्या सहित सगळ्यांना, की तुम्ही ह्याच्यामध्ये चर्चा करून काही एक पेपर तयार करा. तो मला देवेंद्रजींना, एकनाथरावांना, बाबासाहेब पाटलांना द्या. आम्ही पण त्याच्यामध्ये आमचा जो काही अनुभव आहे त्या अनुभवातनं चर्चा विनिमय करू. आमचे एसीएस सहकार असतील, तसंच आमचे सहकार आयुक्त असतील, सहकारामधले बाकीचे सगळे आमचे अधिकारी असतील, ह्या सगळ्यांची चर्चा करून, तुमच्यातल्या काही तज्ञ लोकांची चर्चा करून ह्याच्यात काही बदल हे मगाशी गडकरी साहेबांनी सुचवलेले आहेत, काही आपल्याही मनामध्ये असतील, ते बदल करण्याच्या दृष्टिकोनातनं निश्चितपणे आमची भूमिका सकारात्मक राहील. हा विश्वास देखील मात्र आपल्याला सगळ्यांना या निमित्तानं द्यायचा आहे. अधिक बोलत नाही. माझ्या दृष्टिकोनातून सहकार हा महाराष्ट्राचा अभिमान आहे, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. त्यामध्ये सहकार चळवळीनं राज्याची केवळ अर्थव्यवस्थाच नाही, तर महाराष्ट्राला मोठं सामाजिक स्थित्यंतर घडवून देण्याचं काम केलं आणि त्यामुळं सहकाराला नव्या उंचीवर घेऊन जायचं काम
आपल्याला सर्वांना मिळून त्या ठिकाणी करायचंय. राज्य शासन सहकार क्षेत्राच्या पाठीशी नेहमीच पहिल्यापासून मजबूतीने उभं राहिलेलं आहे. हा विश्वास आणि ह्याही वेळेस उभं राहील हा विश्वास मी आपल्याला सगळ्यांना देतो. या संक्रमणाच्या काळात आपण सर्वांनी मिळून आपलं सहकार क्षेत्राला बळकट करण्याचा प्रयत्न करूया, एकत्र प्रयत्न करूया असं आव्हान देखील मी या निमित्ताने करतो. कायझन होंडा मध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ऍक्टिवा 110 आणि ऍक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे रुपये 5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00.